नमस्कार मंडळी. आज आपण बघा करणार आहे चुलीवरती स्वयंपाक. लाईट नसल्यामुळे मी चुलीवर स्वयंपाक करणार आहे. आज घरात पण खूप अंधार आहे. आणि आता मी सध्या भात धुवून ठेवला आहे बघा. भात धुवून ठेवला आहे, तोपर्यंत लसूण सोलून घेतला भाजीला. मेथीची भाजी करणार आहे. आणि लाईट तर दुपारपासून लाईटीने आम्हाला दिलता डिच्चू. आणि आता भात झालाय बघा. भात झालेला आहे. नंतर मी लसूण सोलून घेतलाय. आता भाजी करते मेथीची भाजी. त्याला मिरची आणि लसूण सोलून घेतला आहे, मिरची चिरून बारीक, आणि त्याला घातले जिरं फोडणीसाठी. आपल्या तडका द्यायचा मस्त जिऱ्याने, छान होती भाजी. पण लसूण मिरचीने पण छान होती, पण जिरं पण टाकल्यावरती अजून चांगली लागते भाजी. आणि चुलीवरची स्वयंपाकाची चव तर तुम्हाला माहितीच आहे. चुलीवरची स्वयंपाकाची चव किती भारी लागते भाजी चुलीवरची. आज सगळ्यांचाच इच्छाच होती, म्हणजे की बाहेर जेवायचं. त्याच्यामुळे म्हटलं आता बाहेरच जेवायचं. आता स्वयंपाक बाहेर करायचा, बाहेरच जेवायचं वाटेवरती. बघा भाजी टाकली. आता भाजी झाल्यानंतर तोपर्यंत मी पीठ गिरणीत टाकलं बाजरीच्या भाकरीचं. आम्ही काय ज्वारी खात नाही, ज्वारीच्या भाकरी आम्हाला आवडत नाहीत. कधीतरी खातो, पण आम्हाला बाजरीच्या भाकरीनीच, म्हणजे आम्हाला सवय बाजरीचीच खातो मी भाकरी आणि चपाती. ज्वारी शक्यतो खातच नाही. आणि मेथीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकर छान लागते. काही काहींना नसेल पण आवडत बाजरीची भाकर, पण आम्ही खातच नाही. आम्ही शेतात पण आम्ही करताना हेच करतो, ज्वारीच करतो. बाजरी आणि गहू, ज्वारी खात नाही ना कोण, त्याच्यामुळं. तर आता इथं भाजी टाकली बघा. भाजी होतोपर्यंत गिरण चालू आहे, त्याच्यामुळं मी तिथं बोललेला आवाज येणार नाही म्हणून मी ऑडिओ टाकलाय. शक्यतो भाजीला मोठंच मीठ वापरायचं, म्हणजे भाजी छान होती. मेथीची भाजी मोठं मीठ वापरल्यानंतर. आणि उन्हातल्याने असं म्हणजे हाताने डायरेक्ट तुम्हाला हलवायला यायची नाही, त्याच्यामुळे एक हात ते भाजीला लावायलाच लागतं, दुसरा हात. तसं भाजी पलटीच होत नाही. ती अशी परतून घ्यायची बघा. परतून घेतली मी. आणि जेव्हा परतत होते तेव्हाच भाजीचा वास असा येत होता सगळ्यांना भारी, की मस्तच. सगळ्यांना खूप, म्हणजे भाजीचा वास ऐकूनच भुका लागलेल्या आमच्या घरातल्या लोकांना. तर मी तर माझ्या चॅनलला ह्या यूट्यूब रेसिपीचं व्हिडिओ, ब्लॉग वगैरे टाकेल, पण तुम्ही माझ्या इंस्टाच्या आय डीला जाऊन माझे तिथं रील बघा आणि मला तिथं फॉलो करा. इंस्टा आय डीवरती माझी नवीन आय डी आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून टाका, आणि लाईक पण करा. व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करा. परतच्या वेळेस कुठला व्हिडिओ टाकू, कुठल्या भाजीचा टाकू, म्हणजे मला पण आयडिया येईल की कुठल्या भाजीचा व्हिडिओ टाकू मी. हे बघा, थोडासा पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा, जास्त पाणी नाही टाकायचं. असा शितोडा मारला ना की झाकण ठेवायचं. थोडीशी वापलून द्यायची, जास्त पण नाही वापलायची, मग ते कलर जातो सगळा भाजीचा, हिरवी राहत नाही, हिरवा कलर सगळा जातो निघून. बघा अशी झाली बघा भाजी. थोडीच वापरून घेतली मी, ती काय एवढी निभार नव्हती, कवळीच होती भाजी ती. खूपच छान झाली, जशी दिसती तशीच झाली भाजी बघा. भाजी झाल्यानंतर मी घेतल्यात भाकरी टाकून आता, कारण पोरांना पण भुका लागल्या होत्या ना, त्याच्यामुळं. आणि पोरांना काही दूध भात आवडतो, त्याच्यामुळं मी दूध तापवायला ठेवलं आणि म्हटलं भाकरी करून घ्यावं, म्हणजे दूध भात आणि मेथीची भाजी भाकरी असं खातील. मग मी पटापटा भाकरी घेतली टाकून चुलीवरती, तर पटपटच होतो स्वयंपाक. त्यामुळं भाकरी आणि चुलीवल्या पण भाकरी पण छान लागतात भाजलेल्या, खाली कार्यावर भाजलेल्या भाकरी. आणि आता तुम्ही काय खाली म्हणू नका ही स्वच्छ नाही आहे, ते भाकरीवरती काळं पडलं काय पडलं, कारण ते भाजीचं होतं. भाजी भाजी पडली होती पाण्यात, त्याच्यामुळे ते भाजीचं होतं भाकरीला काळायला लागलेलं. बाकीचं हायजीनचं काय म्हणजे स्वच्छतेचं काय बघू नका, कारण शेतकऱ्याचं घर आहे, त्याच्यामुळं हे असंच असतं. एवढं काय क्लीन फरशीचं घर नसल्यामुळं असंच आहे ते. स्वच्छता आहे, पण हे असं दिसणार आहे तुम्हाला, कारण शेतकऱ्याचं असंच असतं.